हॅलो मित्रांनो, मी आहे विनीत सुतार आणि तुम्ही बघताय VRS व्लॉग्स। आज ऍक्च्युली व्लॉगची सुरुवात डायरेक्ट रस्त्यातून केली आहे। ऑलमोस्ट घरापासून मी 35 किलोमीटर आलोय। काय झालंय, ती घराच्या तिथे सुरुवात करायला गेलो ना की बराच वेळ झाला, ऑलरेडी लेट झाला असतो आणि तिथे थांबायचं परत आवरायचं, त्यामुळे जास्त वेळ तिथे लावत नाही। म्हणजे रस्त्याच्या मध्ये एखादा चांगला स्पॉट बघूयात आणि ब्लॉगची सुरुवात करूयात। आज ऍक्च्युली 2 फॅक्टरीना व्हिजिट करायचे। मसवडच्या पुढे एक वरच्या साईडला एक 20 किलोमीटर असेल आणि खालच्या साईडला असे 2 कारखाने आहेत। चला जाऊयात लवकर। गुलमोहराची झाडं बघून मला ना नेपोलियन बोनापार्टच्या पुस्तकातले वाक्य आठवलं। त्याच्या मित्राशी तो बोलत असतो तेव्हा तो म्हणतो त्याला, फ्रान्सची अवस्था आहे ना बघून माझं रक्त असं गुलमोहराच्या फुलासारखं सळसळते। उन्हाळ्याच्या कडाक्यात सुद्धा ही झाडं फुललेली आहेत। तसंच काहीसं आपलं पण असतं, एक आग एक ऊर्जा जी कधी देशासाठी कधी स्वप्नांसाठी सळसळत असते कायम। सुभेदार वाडा आहे ना, सुभेदार वाडा इथं राजश्रीच्या गावातली जी दिंडी येते पंढरपूरला जातो त्यांचं पहिला इथले स्टॉप असतो। मागच्या वेळेस आलेलो बघा मी, मागच्या वर्षी आलेलो। इथे जेवण वगैरे चांगला मुक्काम असतो त्यांचं, पाणी पितो रावलं छान लागतं। आत्ता बाहेर दर्शन घेऊ, येताना दर्शन जावात। गोंदवले महाराज की जय, जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम। ही आपला पालखीचा मुक्काम आहे। आपल्या गावातली जी पालखी ते आपण आपले म्हणजे दादा वगैरे असतात ना, तिथं त्यांचा हा मुक्काम आहे या पालखीत। वाजला एक, दर अर्ध्या तासाला 10-10 मिनिटाला वाटते थांबव। काय केलं, चहाचा एक ब्रेक केला। थंड पेणार होतो पण काय होतं, गरमी गरमी को मारती त्यांचा डायलॉग आहे, लोहा लोहे को काटता है। तसं ऊन जास्त लागत असेल तर चहा प्यायचा, गरमी गरमी को मारती। लय बेकार ऊन लागते। लय भारी माळ आहे पण बरं का, मी आहे ना या ठिकाणी बऱ्याच वेळा थांबतो। हा रस्ता मसवडवरनं लेफ्टला जातो, टेंभुर्णीला डायरेक्ट रस्ता आहे। आता इथे एक व्हिजिट करायची पहिली, असून एक पण व्हिजिट नाही, एक पहिली व्हिजिट करू। तिथनं तसंच पुढे पिलीवला जाऊ, पिलीवमधनं दुसऱ्या कारखान्यात व्हिजिट करू, म्हणजे ऍटलीस्ट 2 व्हिजिट तरी होतील आणि रिटर्न जाऊ। कारण काय उन्हाळा एवढा बेकार आहे। सकाळी ट्रॅव्हलिंग जे आहे ना, तर मला लक्षात आलं, ट्रॅव्हलिंग 7 ते 8 वाजता चालू करायचं आणि 10 वाजता पहिला स्टॉप घ्यायचा। म्हणजे जिथं कुठं जायचं, ते कारखान्यात जायचं असेल कुठं, आणि 10 ते 11 समजा दुपारच्या 1-2 पर्यंत आहे ना एक विजिट उरकायची, तिथंच वेळ काढायचं। उन्हाच्या बाहेर नाही पडायचं, काय कारण असतं उगाच जायला लय त्रास होतो। चलो जाऊयात। जरा बारकाईने बघितलं ना डाव्या साईडला, इकडे जरा जास्त ग्रीनरी दिसते बघा, आणि तेच जर इकडे उजवीकडे बघितलं तर इकडचा भाग जरा ड्राय। आणि ते काय आहे, त्या अकलूजवरनं त्या साईडनं पाणी आलंय, त्यामुळे जरा तिकडे ड्राय, डावी साईड जरा ग्रीनरी दिसते। याला मला कुठं जायचंय बरं, कारखान्याचं कुठलं का, हा भाळवणीला जायचंय। चलो लवकर गेलं पाहिजे, लय उशीर झाला राव। आपलं काय आपण ते ड्रॅगन फ्रूटचं रान कसं तयार केले, आंब्याची बाग। तब्बल 3 तासाच्या स्ट्रगल नंतर भर उन्हातानात प्रवास करून मी फायनली कारखान्यात पोचले। आता आज जाऊन बघतो कसं काय कामाचं होते, कारण जरा अवघड वाटते। 1:30 वाजले, लोक जेवायला गेले असणार। बघूयात आज जाऊन कसं काय। चलो, मीटिंग तर झाली, आता दुसरीकडे जाऊ। काय असतं माहिती का, मीटिंग असते 10 मिनिटाची, 10 मिनिटाच्या वर जास्त काय मीटिंग झालं इंट्रोडक्शनला। बट काय होतं, इथं समोर बसून त्यांना आपल्या प्रॉडक्टचे माहिती देणं आणि हे करणं, ही एक गोष्ट वेगळी। आणि फोनवरनं सांगणे आम्ही असे आम्ही तसे, तेवढा इम्पॅक्ट पडत नाही। त्याच्यामुळं एक 10 मिनिटाच्या व्हिजिटसाठी, 10 मिनिटाच्या मीटिंगसाठी एवढं लांब येऊन व्हिजिट करणं गरजेचं आहे। बघू एक पॉझिटिव्ह जर झाले, साहेब म्हणाले इन्क्वायरी तर देतो, याला इन्क्वायरी आली की बाकीच्या गोष्टी पण होतात। आपण काय माणसांना मार्केटिंगचा जॉब आहे ना, रिलेशनचा जॉब आहे। समोर बसून वगैरे बसलं, त्यांना पण तुमच्याबद्दल जरा एक कॉन्फिडन्स येतो, विश्वास येतो की येस बाबा माणूस एवढा येतोय म्हणल्यावर प्रॉडक्टमध्ये काहीतरी असेल। एवढा रीच ह्यांचा एवढा लांब आहे, म्हणजे भविष्यात आपण प्रॉडक्ट जरी घेतलं तरी बाबा सर्व्हिसला वगैरे यांचा काही प्रॉब्लेम होणार नाही। ह्या गोष्टी असतात व्हिजिट करण्यासाठी। चला, ऊन बाग कसं लागते का, तर कल्टी मारते दुसऱ्या व्हिजिटला, दुसऱ्या कारखान्याला जातात। बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त फोटो आहेत। बाबासाहेब आंबेडकर कुठं दिसतात का मला सांगा। हे बघून जरा बरं वाटतंय यायला, दुष्काळी भागाला पण पाणी चाललंय।
ज्यांनी कोणी काम केलं असेल त्यांना थँक्यू म्हणून. कुठली पण पार्टी असेल आपल्याला काय काम होणं महत्वाचं आहे. ब्रिज वर कसं आहे, ब्रिजवरनं कॅनलचा ब्रिज आहे, खालून वडांवरून कॅनल आणि झाड क्वालिटी. चलो दुसरी विजिट पण झालेली आहे आपली. आणि ह्या कारखान्यावर मी आलेलो आहे दुसऱ्यांदा. हो दुसऱ्यांदा आलोय. मागच्याच मी आलेलो नाही तेव्हा ह्या रोडून आलेलो इकडून. असलं गाडं भागलेलं माझं. त्या मसोड जरा पुढे गेल्यानंतर तिथनं एक गुगलने शॉर्टकट दाखवला आणि मी त्या शॉर्टकटनं आलो. असलं डोकं फिरलेलं माझं. नशी माडी ही गाडी होती. दुसरी तरी गाडी असते ना पॅशन तर म्हणजे तिथनंच घरी गेलो असतो मी. चलो आता वाजलेत 3:30-4 वाजले. तर तुम्हाला भूक पण लागली. जेवलो नाही. जेवण करतो आणि कल्टी मारू. काय ह्या साईडला 2च कारखाने आहेत तिकडे. खरं ह्या साईडला जर पहिल्यांदा गेला असता आणि चांदापुराला गेलो असतो तर तिकडून तसंच आपला हे झालं असतं, अजून एक कारखाना झाला असता. पण काय आता तिकडे आपल्या आपण फिक्स होती. म्हणलं तिथले जायला साहेब बी गेले तर कुठे रिस्क आहे म्हणून आधी तिकडे गेलो. इकडे वर आलो. आता इकडे वरच्या साईडला तर कारखाने नाही. डायरेक्ट इथं आता सांगली. ऍक्च्युली हा सांगली जिल्हाच येतो. सांगली जिल्ह्यातच कारखाना आहे. सांगली जिल्ह्यातला शेवटच्या टोकाला कारखाना आहे. चलो जेवण. माळावर या सोलर भारी लावले सगळं बरं का. सोलर प्लांट जवळच गेलाय. इकडे पण गेलाय तिकडे पण दिसतो बघा लांब. दिसतो का ब्लॅक कलरचा बघा त्या साईडला. तिकडं असं पुढं असं तिथं कुठं दिसतं. भारी गेलाय. सगळं मोकळा माळ आहे. काहीच नाही माळा. सगळे काय बघा काही म्हणजे काही नाही. सगळं गोल्डन आहे. एवढं पडलं सगळं वाळले. पाणीच नाही इकडे. तिकडे त्या 2 दिसत होत्या मोलासिसच्या टाक्यात. मोलासिस स्टोरेज पंप तिकडून असतं दाबलं लागतं. तिकडून एकदा मी आलो त्या रोडने मागचं चाललो तेव्हा सगळ्या माळात ना आलो. चलो आता निकलते. ते हॉटेल दिसलं रस्त्यात जातो आता इथे जेवतो आणि मग पुढे जातो. वाटत नाही एवढं क्वालिटी असेल पण चलो आता इथे ऑर्डर केली आहे. ऑर्डर येणार कधी. थाळी लागली असं ऑर्डर आली. फोन करतो आता. बोन ॲपेटाइट. शेवभाजी आणि रोटी. आणि मला वाटलं जेवण काय एवढं नसेल चांगलं. चांगलं होतं जेवण. ओके मध्ये जेवण झालंय. तर कल्टी मारू जरा. ऊन पण जरा कमी झालं त्यामुळे जाऊची पद्धत थांबायचं एकदा इथं गोंदवले तर थांबून दर्शन घ्यायचं आणि बाकी मग पुष्कळ बघू पुष्कळात आणि मग कल्टी मारू. चांगलं झालं जेवण. ओके. मी आता मसूड अकलूज चौकात. सकाळी बघा मी इथून सरळ गेलेलो चांदापूरच्या कारखान्यावर. पहिली विजिट जी आपली होती आणि आता येताना इकडून आलो. दुसरी विजिट होती आपली. ठीक आहे. आणि बराच वेळ शोधल्यानंतर मला कलिंगड पाहिजे होतं. कलिंगड काय शेवटी मला इथं मिळालं. तर कलिंगड खातो म्हणजे सदुपयोग करावा. रस्त्यात येतं वेळ होतं आपलं सिद्धनाथाचं म्हणजे दर्शन घेऊन जावं. चला जर दर्शन घेऊयात. सिद्धनाथाच्या नावानं चांग भलं हत्तीचं दर्शन घेऊ पाहिजे. चांग भलं अतिशय छान असं दर्शन झालंय. दादांनी अजून घेतलंय. सिद्धनाथ आणि जोगेश्वरीच्या नावानं चांग भले देवा चांग भले. छान दर्शन झालं. दर्शन एकदम छान झाले. अतिशय छान झाले दर्शन. गर्दी नाही काय नाही. एक गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतले. छान वाटलं. प्रसन्न वाटलं. दरवेळेस आपल्या इकडे आलो वेळ असला तर मी येऊन जातो. आपलं कुठेही म्हणजे विजिटला कुठं जरी गेलं आणि तिथे वेळ असला संध्याकाळी विजिट झाल्यानंतर आपलं दर्शन घेऊन मी पुढे जातो. आता हे झालं. आता गोंदवल्यातून दर्शन घेऊन पुढे जाव्यात. चलो लोक जास्त वेळ नको आला. चल सिद्धनाथाच्या नावानं चांग भले. धीर बघायचा एकदा. सिद्धनाथाच्या नावानं चांग भले. गोंदावलीत पोचलो. तर गोंदावलीत दर्शन घेऊ आणि मग पुढे जाऊ. आता आज जाऊ. गाडी पार्किंग लावतो ना आज जातो. एकदम प्रॉपर टायमिंगला पोचले गोंदावलीत. दर्शन घेतो आणि मग पुढे जातो. दर्शनाला कसलीच गर्दी नाही. एकदम चांगलं दर्शन नेहमीप्रमाणे. तरी कीर्तन चाललंय कुठलं तरी. मॅडम आता काय म्हणते त्यांचं चाललंय कीर्तन. आता महाप्रसादाला का आपण थांबत नाही कारण तर उशीर होतो. 8:30-9 वाजता दर्शन घेतलं. आता काय कल्टी मारायला हरकत नाही. पण एवढं एक गोंधवलं आहे ना. एक वाईब आहे. वाईब बरं एकदम शांत वाटतं इथलं. आता मी आता पाहिलं बघितलं हे बघा भारी काय म्हणतो शेड मारला. शेड उन्हामुळे त्रास होऊ नये कोणाला. चलो